चिक हटताना एकदम पटपट हटायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करून घ्यायची आहे. त्यामुळे चिकाच्या गाठी तयार होणार नाहीत. अशा पद्धतीने चिक आपल्याला फास्ट हटवून घ्यायचा आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या कुक विथ आरती या मराठी रेसिपी चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या कुरडया. इथे मी 3 किलो गहू स्वच्छ साफ करून निवडून घेतला आहे. तो स्वच्छ धुवून 3 दिवस आपल्याला एका डब्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. आज 4थ्या दिवशी इथे तुम्ही बघू शकता गव्हाला पाणी कसं फसफसलेलं आहे. आज आपल्याला चिक वाटून घ्यायचा आहे. त्यामुळे चिक वाटून घ्यायच्या आधी आज परत एकदा पुन्हा आपल्याला हा गहू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 3 दिवस पाण्यात भिजवल्यामुळे गव्हाला आंबूस असा वास लागलेला असतो. त्यामुळे चिक काढून घ्यायच्या आधी आपल्याला तो एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथे मी 2 वेळा पाण्याने स्वच्छ गहू धुवून घेतला आहे. पूर्ण व्हिडिओ काही मी शूट केलेला नाही आहे. गहू धुवत असताना वेस्ट जाऊ नये त्यामुळे खाली चाळण ठेवायची आहे. इथे बघू शकता तुम्ही गहू आपले चांगल्या प्रकारे भिजलेले देखील आहेत. इथे मी तुम्हाला एक गव्हाचा दाणा दाबून दाखवते. इथे बघा कसा चिक बाहेर येत आहे त्यातून. गहू चांगल्या प्रकारे भिजलेले आहेत. भिजवलेले गहू हे आपण मिक्सरवरच बारीक करून घेणार आहोत. त्यामुळे लागणारं सर्व साहित्य मी जवळ घेऊन बसले आहे, जेणेकरून सारखं उठावं लागणार नाही. चिक काढण्यासाठी आपल्याला जेवढी भांडी लागणार आहेत तेवढ्या सगळ्या भांड्यांना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. गहू हा चिकट असतो त्यामुळे भांडी धुताना पटकन निघत नाहीत. एकदम चिकटपणा राहतो. त्यामुळे आपल्याला सर्व भांड्यांना आधी तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे जास्त प्रमाणात गहू चिटकून राहत नाही आणि भांडी घासताना देखील आपल्याला जास्त त्रास पडत नाही. इथे बघू शकता तुम्ही मी लागणाऱ्या भांड्यांना तेल लावून घेत आहे. चिक काढण्यासाठी इथे मी एक मोठं घमेलं घेतलं आहे आणि चाळणी देखील घेतलेली आहे. त्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे गहू टाकून आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे गहू घेतले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि जे मोठं घमेलं घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे. त्यामध्ये ही चाळण ठेवून त्यावरती हे वाटलेले गहू त्यामध्ये टाकायचे आहेत आणि हाताच्या साहाय्याने रगडून त्यातला चिक आपल्याला काढून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता घमेल्यामध्ये पाणी ओतलं आहे, वर चाळण ठेवली आहे आणि वाटलेले गहू त्या चाळणीमध्ये ओतले आहेत आणि हाताच्या साहाय्याने ते आपल्याला रगडून घ्यायचे आहेत. थोडंसं पाणी घालून ते चांगले हे करून घ्यायचे आहेत आणि राहिलेला चोथा हा हाताने पिळून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व गहू वाटून घ्यायचा आहे. गव्हाचा चिक काढणं ही सर्वात मोठी लेंदी प्रोसेस आहे. जवळजवळ 3 किलो गहू वाटून घेण्यासाठी आम्हाला 1 ते 1.5 तास लागला आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला सर्व गव्हाचा चिक काढून घ्यायचा आहे. या पद्धतीला गाळणे पिळणे असे म्हणतात. इथे मी सर्व गव्हाचा चिक पिळून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा पिळलेला गव्हाचा चोथा आपल्याला टाकून द्यायचा नाही आहे. त्यामध्ये पुन्हा आपल्याला पाणी ओतून त्यातून राहिलेला चिक काढून घ्यायचा आहे. इथे सर्व गव्हाचा चिक हा पिळून झालेला आहे. आता तो पिळलेला चिक आपल्याला गाळून घ्यायचा आहे. एका मोठ्या डब्याला इथे मी ओढणी बांधून घेतलेली आहे. त्यामध्ये हा चिक आपल्याला गाळून घ्यायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही एका मोठ्या डब्याला मी ओढणी बांधली आहे आणि त्यावरती आता चाळण ठेवून डबल मेथड प्रोसेसने आपल्याला हा चिक गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून गव्हाची जी ताम असते ती चिकामध्ये जाणार नाही. आणि चिक गाळत असताना तो चाळणीमध्ये गाळत असताना चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ढवळत राहायचा आहे. त्यामुळे राहिलेला गव्हाचा चोथा हा एका साईडला आपल्याला करता येतो.
अशा पद्धतीने आपल्याला सर्व चिक हा गाळून घ्यायचा आहे. चिकाने डब्बा गच्च भरला असल्यामुळे तो उचलला जाणार नाही, त्यामुळे छोट्या पातेल्याने मी चिक हा टाकत आहे. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला चिक गाळून घ्यायचा आहे, त्यामुळे गव्हाची ताम ही जास्त चिकावर जाणार नाही. कुरडया बनवायच्या आदल्या दिवशीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आणि ही प्रोसेस करताना सकाळी 10-11च्या दरम्यान गहू वाटल्यास दिवसभरातून आपल्याला चिकाचं पाणी भरपूर काढायला मिळतं, त्यामुळे गव्हाची ताम ही त्या पाण्यासोबत निघून जाते. जेवढं जास्त चिकाचं पाणी तुम्ही काढाल तेवढा जास्त चिक हा आपला पांढरा शुभ्र तयार होतो. आणि चिक काढून झाल्यानंतर सतत 2-3 तासाने चिकाचं पाणी बदलत राहिल्यास आपल्या कुरडया लाल होत नाहीत आणि त्यावर जमा झालेलं लालसर पाणी हे निघून जातं, त्यामुळे गव्हाची ताम ही चिकामध्ये जास्त राहत नाही. इथे बघू शकता तुम्ही आपला सर्व चिक हा गाळून झालेला आहे. आता जो राहिलेला चोथा आहे त्यामध्ये पुन्हा एकदा पाणी घालून तो आपल्याला पिळून घ्यायचा आहे. त्यामध्ये देखील भरपूर चिक निघतो. तो आपल्याला टाकून द्यायचा नाही आहे लगेच. इथे बघू शकता तुम्ही पाणी टाकून पुन्हा आपण तो चिक एकदा पिळून घेतलेला आहे आणि ते पाणी देखील गाळून घेतलेलं आहे. एक डबा आणि अर्ध पातेलं एवढा आपला चिक निघालेला आहे. आता ह्या दोन्हीचं पाणी एकदम स्थिर झाल्यानंतर आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे आणि पातेल्याच्या बुडाला राहिलेला चिक हा डब्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. दिवसभरातून 4-5 वेळा चिकाचं पाणी काढलेलं शूट मी काही घेतलेलं नाही. हे रात्रीच्या वेळीचं तुम्हाला दाखवत आहे. इथे बघू शकता तुम्ही चिकाचं पाणी कसं दिसत आहे. ते आता आपल्याला ओतून घ्यायचं आहे. आणि हो, गाळून झाल्यानंतर यामध्ये तुरटीचा खडा देखील टाकलेला होता. आता आपण या चिकाचं पाणी हळूहळू काढून घेऊया. पाणी काढत असताना चिक पाण्यामध्ये जाणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने वरवरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. पाण्यासोबत चिक थोडासा जायला लागला, त्यामुळे वाटीच्या साहाय्याने हे पाणी आपल्याला वरवरचं काढून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही पुढे लालसर पाणी दिसत आहे आणि डब्याच्या बुडाला आपला पांढरा चिक घट्ट बसलेला आहे. इथे मी तुम्हाला हाताच्या साहाय्याने चिक फोडून देखील दाखवते. इथे बघू शकता तुम्ही किती पांढरा शुभ्र चिक दिसत आहे. जेवढं तुम्ही चिकाचं पाणी बदलाल तेवढा चिक पांढरा शुभ्र होतो आणि कुरडया देखील पांढऱ्या शुभ्र होतात. इथे बघू शकता तुम्ही डब्याच्या बुडाला चिक अगदी घट्ट बसलेला आहे आणि पांढरा शुभ्र देखील झाला आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा चिक पातळ आहे, तर ज्यावेळी रात्री झोपताना तुम्ही चिकाचं पाणी बदलता त्यामध्ये दुसरं पाणी ओतताना हे फ्रीजमधलं थंड पाणी ओतायचं. थंड पाणी ओतल्यामुळे डब्याच्या बुडाला चिक हा घट्ट तयार होतो. इथे मी पाणी काढून घेतल्यानंतर त्यामध्ये थंड पाणी ओतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. इथे मी थंड पाणी ओतलं आहे चिकामध्ये. आता हे रात्रभर आपल्याला असंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळीचा हा व्हिडिओ तुम्हाला येतो आहे. आपण या कुरडया चुलीवर बनवणार आहे, त्यामुळे एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. हे पातेलं दिसतं आहे तेवढंच चिक निघालेलं आहे, तेवढं पातेलं भरूनच हे पाणी ठेवलेलं आहे. जेवढा चिक असेल तेवढंच पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही डब्यामधला चिक आपला किती पांढरा शुभ्र दिसत आहे. तेवढं पातेलं चिक निघालं आहे, तेवढं पातेलंच आपण गरम करायला ठेवलं आहे. त्यापेक्षा थोडंसं 1 तांब्या पाणी जास्त ठेवलं आहे. गरम झाल्यानंतर ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही चुलीवरच्या पातेल्यातलं पाणी उकळलेलं आहे. त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत.
मीठ हे कमी प्रमाणातच वापरा शक्यतो, कारण की वाळवल्यानंतर पदार्थ हे खारट होतात. आता आपण चीक हटायला घेणार आहोत. उकळत्या पाण्यामध्ये थोडं थोडं करून चीक आपल्याला ओतायचा आहे आणि चीक ओतत असताना आपल्याला पटपट तो हटायचा आहे. पटपट हटल्यामुळे चिकाच्या गाठी तयार होत नाहीत. ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे, त्यामुळे चिकाच्या गाठी होणार नाहीत आणि कुरडई घालताना देखील जास्त त्रास होणार नाही. चीक ओतून झाल्यानंतर डब्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून ते पाणी आपल्याला चिकामध्ये ओतून घ्यायचं आहे. गव्हाच्या कुरडया बनवण्यासाठी 2-3 माणसांची गरज पडतेच. इथे चीक काढण्यासाठी आम्ही तिघीजणी होतो. एक जण हटायला, एक जण चीक ओतायला आणि एक जण पातेलं धरायला. इथे बघू शकता तुम्ही एकदम पटपट चीक हटल्यामुळे चिकाच्या अजिबात गाठी देखील झाल्या नाहीयेत आणि चीक देखील पांढरा शुभ्र दिसत आहे. इथे बघू शकता तुम्ही चीक हटून झाला आहे. चिकामध्ये अजिबात गाठी तयार झालेल्या नाहीयेत. गव्हाच्या चीक हटायला खूप ताकद लागते. चीक हटून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला 5 मिनिटे परत झाकून ठेवायचे आहे. त्यामुळे चिकाला चांगली वाफ येईल आणि चीक चांगला शिजला जाईल. चीक आपला शिजून झाला आहे. आता आपण चुलीवरून पातेलं खाली उतरवून घेऊयात आणि गरम गरम असतानाच ह्या कुरडया आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. त्यामुळे गरम असल्यामुळे सोऱ्या दाबताना हाताला जडपणा येत नाही, पटकन दाबल्या जातो. इथे बघू शकता तुम्ही किती चांगल्या प्रकारे कुरडया तयार होत आहेत आणि कुरडयाची तार देखील एकदम सुटसुटीत पडत आहे. चीक चांगला शिजल्यामुळे कुरडई घालत असताना त्याचा आवाज देखील चुटचुट आवाज येत आहे. इथे बघू शकता तुम्ही कुरडया देखील किती पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत. इथे जवळून पण बघू शकता तुम्ही कुरडई कशी दिसत आहे ते आणि चीक चांगला शिजला असल्यामुळे कुरडईच्या तारा देखील एकदम सुटसुटीत पडत आहेत. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने इथे मी सर्व कुरडया करून घेते आणि मग झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. ह्या कुरडया आम्ही प्लॅस्टिकच्या कागदावरच केल्या आहेत. कोणी कोणी साडी ओली करून त्यावर देखील टाकतं. सकाळी लवकरच 7 वाजता आम्ही कुरडयाची ही प्रोसेस करायला घेतली होती. सकाळी 7 वाजताच चीक हटायला घेतला होता. उन्हाच्या आत हे सर्व उरकायचं होतं. नाहीतर खूप ऊन झाल्यानंतर ऊन खूप लागतं. त्यामुळे जवळजवळ 8:30-9च्या दरम्यान आमच्या सर्व कुरडया करून झाल्या होत्या. तरी पण एवढं ऊन लागत होतं. कोणाकोणाला गव्हाचा चीक खायला आवडतो हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
इथे बघू शकता तुम्ही सर्व कुरड्या करून घेतल्या आहेत. जवळजवळ 3 किलो गव्हाच्या चिकापासून 140 ते 145 कुरड्या इथे तयार झाल्या आहेत. दिसायला देखील एकदम पांढऱ्या शुभ्र कुरड्या तुम्हाला दिसत आहेत. इथे बघू शकता तुम्ही. आणि जे पातेल्याला राहिलेला चिक आहे घट्ट, ज्याची कुरडई होणार नाही, त्याचे आपण असे सांडगे तोडून घेतले आहेत. इथे मी तुम्हाला कुरडई उचलून देखील दाखवते. बघू शकता तुम्ही अगदी सहजपणे कुरडई उचलल्या जाते आहे. 2 दिवस उन्हामध्ये कुरडया वाळवल्यानंतर अशा दिसत आहेत. किती पांढऱ्या शुभ्र झाल्या आहेत बघू शकता. कुरडई पांढरी शुभ्र होण्यासाठी चिक काढून झाल्यानंतर चिकाचं सतत पाणी बदलत राहिल्याने कुरडया अशा पांढऱ्या शुभ्र होतात. कुरडया आपल्या चांगल्या वाळल्या आहेत. आता आपण त्या तळून बघूयात. इथे मी गॅसवर कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच कुरडई तळायची आहे. इथे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये कुरडई टाकली आहे. इथे बघू शकता तुम्ही कुरडई कशी फुलली आहे ते. आणि तळल्यानंतर देखील पांढरी शुभ्र झाली आहे, लाल झालेली नाहीये. अशाच मी 3-4 कुरडया तळून घेते. अशा पद्धतीने तुम्ही देखील कुरडई बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बऱ्याच ताई आपला व्हिडिओ बघतात, परंतु व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरतात. त्यामुळे आठवणीने चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. इथे मी 3-4 कुरडया तळून घेतल्या आहेत. बघू शकता तुम्ही. तळल्यानंतर कुरडई एकदम फुलली आहे आणि कुरकुरीत खुसखुशीत देखील झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत बाय बाय.